नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे किंवा ज्यांचं व्हेरिफिकेशन झालं नाही अशा सर्व लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करून दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना नियमितपणे हे हप्ते मिळणार. परंतु 30 सप्टेंबर पूर्वी जर UDID कार्ड काढलं नाही किंवा तुमचं व्हेरिफिकेशन जर पूर्ण झालं नाही तर 30 सप्टेंबर नंतर तुम्हाला कोणत्याही योजनेचा किंवा हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तर यासाठी राज्य सरकार प्रशासनाने सर्व दिव्यांग बांधवांना UDID कार्ड काढण्यासंदर्भात आणि त्यांचं ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यांनी व्हेरिफिकेशन करून घेण्यासंदर्भात महत्त्वाचं आव्हान केलंय. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की राज्यामध्ये अशा अनेक दिव्यांग बांधव आहेत की त्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये आणि ते या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांची संख्या ही 1.5 लाख आहे. लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड नाहीये, प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपाचं प्रमाणपत्र नाहीये. तर अशा सर्व लाभार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःचं UDID कार्ड काढून घ्यायचंय. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की हे पुण्याचं काम आपल्याला करायचंय. ते कसं? जर समजा तुम्ही दिव्यांग बांधव असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती सांगणार आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही एखाद्या ज्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये त्यांना मदत करायची आहे. लक्षात ठेवा, हे पुण्याचं काम या ठिकाणी आपल्याला या कामामधून मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, ज्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये त्यांना मदत करायची आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं, गायडन्स करायचं आहे आणि त्यांना या योजनेपासून बाजूला न ठेवता या योजनेमध्ये नियमित स्वरूपामध्ये कशा पद्धतीने आणता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की UDID कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे? स्वावलंबन वेबसाईटवरती जायचं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वावलंबन वेबसाईटमध्ये UDID कार्डसाठी अर्ज कसा करायचा याविषयी व्हिडिओ आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा हा प्रश्न या ठिकाणी मिटला की कोणत्या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. साधा फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची जी काही स्लिप येते ती स्लिप कुठे घेऊन जायचं आहे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 2018 साली एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. लक्षात ठेवा, त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला UDID कार्ड देणाऱ्या रुग्णालय किंवा देणाऱ्या संस्था किंवा यंत्रणा नेमकी कोणती आहेत ते सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे. तो शासन निर्णय मी तुम्हाला समोर दाखवतोय. मित्र, या शासन निर्णयामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच शासन निर्णयामध्ये तुम्ही जर दिव्यांग बांधव असाल तर तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार किंवा तुमच्या शारीरिक अपंगत्वानुसार तुम्हाला किती टक्के दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड मिळणार आहे या संदर्भात सुद्धा गायडन्स या शासन निर्णयामध्ये सांगितलं. लक्षात ठेवा, हा शासन निर्णय मी 100% ग्रुपवरती टाकतोय. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. परंतु हा शासन निर्णय मित्रांनो मी उद्या सकाळी आपल्या ग्रुपवरती टाकेल. तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये किंवा तुम्हाला सुद्धा ही हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. तर या शासन निर्णयामध्ये मित्रांनो कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं UDID कार्ड घेऊ शकताय याविषयी महत्त्वाचे काही स्थळं किंवा ठिकाणं किंवा यंत्र दिलेत ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो. या ठिकाणी बघा, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल त्या ठिकाणी तुम्हाला UDID कार्ड मिळणार आहे. उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालय म्हणजे तुमच्या तालुका स्तर किंवा तुमच्या शहरा भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी बऱ्यापैकी मार्केट आणि लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत किंवा शासकीय महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला UDID कार्ड मिळणार आहे. महानगरपालिका किंवा रुग्णालय या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या संस्था हाजी अली व बांद्रा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचं UDID कार्ड मिळणार आहे. लक्षात ठेवा, स्वावलंबन वेबसाईटवरती UDID कार्डसाठी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ह्या तुमच्या मी आता ज्या संस्था सांगितल्या जे ठिकाणं सांगितले ते तुमच्या जेवढं जवळ असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आणि जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला नाकारलं जात असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना भेटायचं आहे. तुमची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाणार. आणि सध्या स्थितीला सर्व तहसीलदार असेल किंवा उपविभागीय अधिकारी असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, हे अलर्ट झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या क्षणी चांगल्या पद्धतीची मदत त्यांच्याकडून 100% मिळणार आहे. कारण त्याच्यावर तर आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, शासन असेल यांची सर्वांची देखरेख आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्हाला UDID कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. त्याचबरोबर मी आता तुम्हाला पुन्हा एकदा शासन निर्णय दाखवतो. या शासन निर्णयामध्ये तुम्ही ज्या क्षमतेवरती आहात म्हणजे तुमची शारीरिक क्षमता जेवढी आहे किंवा शारीरिक अपंगत्व तुम्ही जेवढं आहेत तर तुम्हाला किती टक्के मिळणार या संदर्भात पूर्णपणे गायडन्स आहे, मार्गदर्शन आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आणि जरी समजा तुम्हाला समजलं नाही तर मला कॉल करा, मेसेज करा, नक्कीच आपण त्यावरती चर्चा करू. आपण पुढे एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय पूर्णपणे समजून घेऊया.
परंतु मित्रांनो आत्ता वेळ खूप कमी आहे, म्हणून तो शासन निर्णय तुम्हाला मी डायरेक्ट शेअर करतोय. तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि तुमचं काम करून घ्यायचं आहे. हे पुण्याचं काम माझ्या मते प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन किंवा त्यांना मदत करायचं आहे. अशा पद्धतीचं जर आपण काम केलं तर नक्कीच एक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या दिव्यांगांना चांगलं लाभ मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलं असं या ठिकाणी सिद्ध होईल, साध्य होईल असं या ठिकाणी मला वाटतं. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.